नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, पत्रकारिता नेमकी कशी असावी, पत्रकारितेचं ध्येय काय असावं, पत्रकारितेचा दृष्टिकोन काय असावा आणि पत्रकारितेचा धर्म काय असावा, धर्म कोणता असावा. म्हणजे पत्रकारितेला खरं तर धर्म असत नाही, एकच धर्म असतो. आणि असला तर एकच धर्म असतो की निपक्षपातीपणा, सत्यप्रियता. पत्रकाराचा धर्म काय, पत्रकाराचा धर्म कोणता आहे तर सत्यप्रियता, न्यायप्रियता. हा पत्रकारितेचा खरा धर्म आहे की त्याने लोकांसमोर जे आहे ती वस्तुस्थिती मांडायची. लोकांनी ठरवायचं आहे काय ते, लोकांनी ठरवायचं आहे. मी आहे ती परिस्थिती तुमच्यासमोर मांडली निपक्षपातीपणे, कुणाची बाजू नाही, कुणाचा विरोध नाही, कुणाची हुजरेगिरी नाही आणि कुणाच्या विरोधातही नाही, कुणावर आकसही नाही, सूडबुद्धीही नाही. तर माझं काम आहे ती माहिती गोळा करणं, गोळा करतानाही माहिती जमवतानाही काळजी घेणं, निरीक्षण समीक्षण करूनच ती माहिती समोरच्या पुढे मांडणं, एकत्र करणं आणि ती तुमच्यासमोर मांडणं, लोकांसमोर मांडणं आणि ती निपक्षपातीपणे मांडणं आणि समोरच्यानी ठरवणं योग्य काय अयोग्य काय हे समोरच्यानी ठरवणं. चुकीला चूक म्हणणं ही पत्रकारिता आहे, योग्याला योग्य म्हणणं ही पत्रकारिता आहे, चांगल्याला चांगलं म्हणणं ही पत्रकारिता आहे, वाईटाला वाईट म्हणणं ही पत्रकारिता आहे. लोकांचं त्यातून सामान्य माणसाचं, प्रजेचं, जनतेचं कल्याण, जनतेचं प्रबोधन करणं, जनतेला सुजाण करणं, जनतेसमोर नवा दृष्टिकोन ठेवणं, जनतेला प्रबुद्ध करणं, नवनवीन ज्ञान, नवनवीन माहिती जनतेसमोर नेत राहणं आणि ती नेताना निपक्षपातीपणे नेत राहणं, निसंदिग्धपणे नेत राहणं, अभ्यासपूर्ण नेत राहणं, हे पत्रकारितेचं काम आहे. हा पत्रकारितेचा धर्म आहे. नाही तर अलीकडे आपल्याला अशी पत्रकारिता बघायला का मिळते की अनेकांची हुजरेगिरी सुरू असते की एखादं चांगलं, एखाद्या पक्षाच्या प्रवक्ता असल्यासारखं की सुपारीबाज पत्रकारिता असं म्हणू आपण, अशी चालली आहे का. एखाद्याचं चांगलं म्हणजे चांगलं सांगत राहायचं, हुजरेगिरी करायची. मग ते चांगलं सांगताना जरूर चांगलं आहे तर जरूर चांगलं सांगा, पण चांगल्या त्यांच्यामुळे जेव्हा काही उणिवा असतात, त्यांच्याकडनं काही चुका होतात, त्रुटी होतात, त्या का तुम्ही मांडत नाही लोकांसमोर. त्याही तुम्ही मांडल्या पाहिजेत. मग त्या मांडत नाही, उलट त्या चुका कशा नाही आहेत, त्या त्रुटी कशा नाही आहेत त्याची बाजू तुम्ही मांडत राहता, चुकीची बाजू मांडत राहता, चुकीची बाजू रेटत राहता. मग जनतेसमोर काय संदेश जाईल, जनतेमध्ये संभ्रम निर्माण होणार नाही का. जनताही चांगल्याला चांगलं कसं म्हणत राहील, मग तुमच्यावर विश्वास कसा ठेवेल, ठेवणार नाही आहे. म्हणजेच जनता काय म्हणणार ह्याच्यामधून की पत्रकार म्हणजे काय, एक तर ह्याचा किंवा त्याचा, एक तर इस पार या उस पार. म्हणजे हुजरेगिरी म्हणजे पत्रकारिता आहे का, प्रवक्तेगिरी म्हणजे पत्रकारिता आहे. मग एवढे हौस असेल तर माणसाने ज्याचा आपण बाजूने आपण नेहमी वकिली करत असतो त्याच्या पक्षातच जाणं आणि त्याच्या अधिकृत प्रवक्तेगिरी घेणं, त्या पक्षाचा अधिकृत प्रवक्ता बनणं, ते खरं चांगलं आहे. मग तुमच्या कोणी आरोपच करणार नाही. पण हे सरळ सरळ दिसतं की तुम्ही त्यांची सुपारी घेऊन किंवा तुम्ही त्यांच्याकडनं काहीतरी समजा मोबदला घेऊन किंवा प्रलोभनापोटी किंवा आणखीन काय आमिषाला बळी पडून असेल, आणखीन काही असेल, समजा पदाची लालसा असेल, प्रतिष्ठेची असेल, काळजी असेल, आणखीन काही असेल, त्यापोटी तुम्ही त्यांची हुजरेगी करतात असं समजतं, असं दिसतं. आणि तर लोकांमध्ये हा चुकीचा संदेश जातो. त्यामुळे पत्रकारिता कशी पाहिजे की चांगल्याचं नक्की चांगलं आणि वाईटाचं नक्की वाईट लोकांसमोर जाईल. आणि वाईटातही काही चांगलं असतं ते तुम्ही लोकांसमोर का मांडत नाही. पत्रकाराचं हे काम आहे खरं तर ते चांगल्याचं चांगलं मांडणं, चांगल्यातलं चांगलं मांडणं आणि चांगल्यातही काही त्रुटी राहतात, उणीवा राहतात, त्याही लोकांसमोर मांडणं, वृत्तपत्रात मांडणं, लेखाच्या माध्यमातून समोर मांडणं, टी व्हीच्या माध्यमातून मांडणं,
यूट्यूबच्या वाहिन्याच्या माध्यमातून मांडणं. आणि वाईटामध्येही काही चांगलं असतं ते लोकांसमोर मांडणं. मग एखाद्या माणसाची बदनामी किती किती कराल? मग त्याच्यात काही चांगलं नाही आहे का? सगळंच वाईट असेल का? माणूस हा 100% वाईट असू शकतो का? नाही. त्या माणसाचं 1% चांगलं असणार आहे, 10% नाही की चांगलं, 90% तुम्ही त्याचं वाईट सांगताना, मग 10% चांगलं त्यात काय नाही आहे? तुम्ही शोधत का नाही चांगले गुण? बा ह्याचे मी एवढं वाईट सांगितलं. आजचं लिखाण माझं, आजचा लेख आहे माझा, तो ते चांगले गुण सांगण्यासाठी आहे. असं का होत नाही? आणि ज्यांचं तुम्ही चांगली बाजू मांडता सतत, त्यांच्याविषयी तुम्ही असं का म्हणत नाही? मग मी सतत त्यांच्याविषयी चांगलं लिहित असतो, पण आज मी त्या पक्षातले किंवा त्या व्यक्तीतले मी दोष सांगणार आहे. त्याच्यासाठी मी हा लेख लिहित आहे. असं का होत नाही? असं होत नाही कारण तुम्ही स्वतः निपक्षपाती नाही. तुम्ही पत्रकारितेच्या धर्माला जागत नाही. आणि पत्रकारितेच्या धर्माला जागत का नाही? तर पत्रकारितेचा धर्म काय आहे हाच तुम्हाला समजलेला नाही. पत्रकारिता म्हणजे काय हेच तुम्हाला समजलेलं नाही. ती निपक्षपाती असली पाहिजे, ती न्यायप्रिय असली पाहिजे, न्यायनिष्ठूर असली पाहिजे, तिथे तत्वनिष्ठ असावी, त्याला तत्वनिष्ठेचं विचारांचं कोंदण असलं पाहिजे. त्यामुळे पत्रकारिता आणि पत्रकार यांचा धर्म कोणता असा जर प्रश्न पडला तर खरंच सत्यनिष्ठा हा धर्म आता पत्रकारितेचा राहिलेला आहे का? न्यायप्रियता की कोणत्याही परिस्थितीत मी न्यायाची बाजू घेईन, मी हुजरेगिरी करणार नाही, असं किती पत्रकार आहेत? बघा तुम्ही पत्रकार म्हटल्यावर तुम्ही एक बाजू ईस पार नाही तर ऊस पार. एक तर तो या गटाचा असतो म्हणजे ह्या पक्षाचा असतो, दुसरा पत्रकार तो त्या पक्षाचा असतो. मग तो काय करतो? त्यांचं कायम चांगलं सांगत राहतो, त्यांची हुजरेगिरी करत राहतो, ह्यांच्यात दोष शोधत असतो. आणि ह्यांचा असतो तो काय करतो? ह्यांचं स्तुती करत असतो, त्यांच्यातले दोष सांगत असतो. मग अशी पत्रकारिता काय कामाची? या दोघांनी असं का वाटत नाही? मग आपण कुणाची बाजू घेऊ नये, आपण सत्य लोकांसमोर मांडावं, वस्तुस्थिती मांडावी, आपला समाज सुजाण व्हावा, समाजासमोर चांगला विचार द्यावा, समाजाला खरं काय ते कळावं. आणि समाज प्रगल्भ, वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ व्हावा, परिपक्व व्हावा, जाणता व्हावा आणि समाजाला चांगलं काय वाईट काय हे समजावं. त्यामुळे आपण पत्रकारितेनीच हा धर्म जपला पाहिजे की समाजासमोर जे योग्य आहे ते योग्यच सांगितलं पाहिजे, जे अयोग्य आहे ते अयोग्य म्हणूनच मांडलं पाहिजे. पण अशी पत्रकारिता होताना दिसत नाही. माधवराव गडकरी आपल्याकडे खूप मोठे पत्रकार होऊन गेलेले आहेत, अगदी आचार्य आत्र्यांपासून मोठमोठे पत्रकार होऊन गेलेले आहेत. पण माधवराव गडकरी होऊन गेलेले आहेत, त्यानंतर गोविंद तळवळकर होऊन गेलेले आहेत. हे खूप थोर पत्रकार, खूप अभ्यासपूर्ण होते, विद्वान होते. तर असे पत्रकार होते तर त्यांनी कधी असं केलेलं नाही. जे टीका खूप ते सत्तेधारी पक्षावर करायचे, पण ते त्यात चांगलंही शोधायचे आणि ज्याचं चांगलं सांगायचे त्याच्या उणीवही लोकांसमोर मांडायचे. ते बेधडक होते, निधड्या छातीचे होते, ते घाबरणारे नव्हते आणि हुजरेगिरी करणारे नव्हते. ते स्वाभिमानी होते, विद्वान होते, अभ्यासू होते, परंतु त्यांच्याकडे स्वाभिमान होता. त्यांनी स्वाभिमान गहाण टाकलेलं नव्हतं. स्वतःची बुद्धी गहाण टाकून जमणार नाही. कधीही पत्रकारांनी पत्रकारितेमध्ये स्वतःची बुद्धी गहाण टाकता कामा नये. त्याचा विवेक कायम जागा असावा. आपला विवेक हा कायम जागा पाहिजे. आपल्या बुद्धीचा वापर करूनच त्याने आपल्या सतत विवेकबुद्धीला आपल्या सतत विवेकबुद्धीला स्मरूनच त्यांनी कायम लिखाण केलं पाहिजे किंवा वाहिनीच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली पाहिजे. मग पत्रकार म्हटलं तर कुठलाही असेल, तो कोणताही असेल, तो लिखाण करणारा असेल म्हणजे वृत्तपत्रीय पत्रकार असेल किंवा यूट्यूबसारख्या वाहिनीवरचा पत्रकार असेल, तो विश्लेषक असेल, ह्यांची भूमिका खरंच निपक्षपाती तुम्हाला वाटते का? मंडळी, आपल्याला काय वाटतं? पत्रकारितेचा धर्म कोणता असावा? आणि आजची पत्रकारिता ही निपक्षपाती राहिली आहे का? ती विकली जात आहे, हुजरेगिरी करत आहे, सुपारीपात झाली आहे. आपल्याला काय वाटतं? चांगलं म्हणजे चांगलं सांगणारे पत्रकार, वाईट म्हणजे वाईट फक्त सांगणारे पत्रकार असे उपयोगाचे नाहीत. तर समाजाला प्रबुद्ध करणारे, सुजाण करणारे, नवा विचार देणारे, नवा दृष्टिकोन देण्याची इच्छा असणारे पत्रकार, असे अभ्यासू चिकित्सक
आणि निपक्षपाती पत्रकार आणि पत्रकारिता ह्याचीच समाजाला आणि राष्ट्राला गरज आहे. मंडळी, आपल्याला काय वाटतं आपण जरूर अभिप्राय द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.